नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांनी कशाप्रकारे शून्यातून स्वर्ग निर्माण केलेला आहे, कशाप्रकारे महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि या स्वराज्याचा कारभार कशाप्रकारे बघितला आहे या संदर्भात आपण बरीचशी माहिती बघितलेली आहे। त्यानंतर आपण मागच्या प्रकरणामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर कशा प्रकारे परिस्थिती होती इथपर्यंत आपण आलो होतो। बघा, आता आपण नवीन धड्याला सुरुवात करणार। धड्याचं नाव आहे स्वराज्याचा कारभार। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस जिवंत होते त्यावेळेस त्यांनी आपल्या स्वराज्याचा कारभार कशा प्रकारे उत्तम ठेवला होता या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत। बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वतःच राज्याभिषेक करून घेतला। राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला, स्वराज्याचा विस्तार झाला। या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यांमधील बराचसा प्रदेश अंतर्भूत होता। तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातील काही भाग स्वराज्यात समाविष्ट झाला होता। अशा रीतीने विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा, त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली, याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत। म्हणजे अतिशय छोट्याशा पुण्याच्या मनसबदारीपासून महाराजांनी सुरुवात केली होती आणि त्यानंतर महाराजांचे हे राज्य काय होत गेलं, वाढत गेलेलं आहे। बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मराठ्यांचा प्रदेश होता। त्या व्यतिरिक्त कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू भागातही स्वराज्याचा काही भाग होता। या संपूर्ण भागावर महाराजांनी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तेथील लोकांचं कल्याण व्हावे, तेथील कारभार सुरळीत व्हावा यासाठी कशाप्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, स्वराज्याची घडी कशाप्रकारे बसवलेली आहे, स्वराज्याचा कारभार कशाप्रकारे बसवलेला आहे या संदर्भात आपण माहिती या प्रकरणामध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम पहिला मुद्दा आहे अष्टप्रधान मंडळ। महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले। राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांची 8 खात्यांमध्ये विभागणी केलेली आहे। प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला। 8 खात्यात 8 प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनले। या प्रमुखाची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावर दूर करणे हा महाराजांचा अधिकार होता। बघा, नावातच हे आहे की अष्टप्रधान म्हणजे 8 प्रधानांचं मंडळ। बघा, राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी काय केलेलं आहे, आपल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे पार पडावा किंवा स्वराज्याच्या कारभाराच्या सोयीसाठी त्यांनी 8 खात्यांमध्ये काय केलेलं आहे, विभागणी केलेली आहे। आणि या 8 खात्यांमधील जे प्रमुख आहे त्या 8 प्रमुखांचं एक अष्टप्रधान मंडळ बनवलेलं आहे। आता या अष्टप्रधान मंडळामध्ये जो प्रमुख आहे याची नेमणूक करणे आणि त्यांना पदावर दूर करण्याचा अधिकार फक्त महाराजांनाच होता। बघा, आपल्या खात्याच्या कारभारासाठी हे प्रमुख महाराजांना जबाबदार धरत होते। बघा, म्हणजे प्रत्येकाला जी खाती निवडून दिली होती त्या खात्याच्या कारभारासाठी हे जे प्रमुख होते हे काय करत होते, महाराजांना जबाबदार धरत होते। बघा, आता या अष्टप्रधान मंडळामध्ये कोण कोण होते आणि कोणकोणते प्रमुख खाती आहेत। बघा, पहिला आहे मोरो त्र्यंबक पिंगळे। हे काय होते, प्रधान होते आणि त्यांचं काम काय बघा, राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे। बघा, प्रधान म्हणजे हे मुख्य होते मोरो त्र्यंबक पिंगळे। लक्षात ठेवा, अष्टप्रधान मंडळ मध्ये कोण होते, यामध्ये
मोरो त्र्यंबक पिंगळे हे प्रधान होते आणि त्यांचं काम काय होतं, राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेले जे वेगवेगळे प्रदेश आहेत त्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे हे मोरो त्र्यंबक पिंगळे यांचं काम होतं. त्यानंतर दुसरे आहेत रामचंद्र निळकंठ मुजुमदार, हे अमात्य होते. यांचं पद काय होतं, अमात्य. आता त्यांचं काम काय बघा, राज्याचा जो जमा खर्च आहे तो पाहणे. त्या राज्याचा काय करणे, जमा खर्च आहे तो जमा खर्च पाहण्याचं काम कोण करत होते, अमात्य करत होते. आणि अमात्य कोण होते, रामचंद्र निळकंठ मुजुमदार. त्यानंतर तिसरे आहे अनाजी दत्तो, हे सचिव होते. अनाजी दत्तो हे सचिव होते आणि त्यांचं काम काय आहे, सरकारी आज्ञापत्रे तयार करणे. सरकारी जे वेगवेगळे आज्ञापत्रे आहेत, कागदपत्र आहेत ते तयार करण्याचं काम सचिव करत होते. आणि सचिव कोण होते, अनाजी दत्तो. त्यानंतर चौथे आहेत दत्ताजी त्र्यंबक वाकनीस, हे मंत्री होते आणि पत्रव्यवहार सांभाळणे हे त्यांचं काम होतं, दत्ताजी वाकनीस. त्यानंतर हंबीरराव मोहिते हे सेनापती होते आणि सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्यरक्षण करणे हे हंबीरराव मोहिते यांचं काम होतं. ते काय होते, सेनापती होते. त्यानंतर रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते आणि परराज्याशी संबंध ठेवणे, वेगवेगळे परराज्य आहे त्यांच्याशी संबंध ठेवण्याचं काम हे रामचंद्र त्र्यंबक डबीर करत होते. त्याच्यानंतर निराजी रावजी हे न्यायाधीश होते आणि त्यांचं काम आहे न्यायदान करणे, हे त्यांचं काय आहे, काम आहे. आणि आठवे आहेत मोरेश्वर पंडितराव, हे पंडितराव होते आणि धार्मिक व्यवहार पाहणे हे त्यांचं काय होतं, काम होतं. अशा प्रकारे हे 8 प्रमुखांचं अष्टप्रधान मंडळ होतं. बघा पुढे, छत्रपती शिवाजी महाराजांनी गुण व कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली. त्यांना इनामे वतने किंवा जहागिरी दिल्या नाही तर रोख पगार मात्र भरपूर दिला. बघा बरेचसे राजे काय करत होते, असे जे महाराजांच्या जवळचे आहे त्यांना काय दिल्याची, वतने दिली जायची, जहागिरी दिली जायची, म्हणजे तो प्रदेश त्यांना विभागून दिला जायचा. मात्र महाराजांनी तसं केलं नाही, तर त्यांनी काय केलेलं आहे, या अष्टप्रधान मंडळातील जे प्रमुख आहे त्यांना रोख पगार मात्र भरपूर दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे महाराजांनी या अष्टप्रधान मंडळाद्वारे स्वराज्याचा कारभार काय केलेला आहे, करायला सुरुवात केलेली आहे. पुढचा मुद्दा आहे बघा, शेतीविषयक धोरण. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता. महाराज शेतीचे महत्त्व जाणत होते, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले. त्यांनी अनाजी दत्तो या आपल्या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले. अतिवृष्टी व अवशेषण यामुळे पीक हातची गेले किंवा शत्रू सैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर करांमध्ये सूट देण्यात यावी हा त्यांचा आदेश होता. तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बियाणे पुरवावे अशीही अधिकाऱ्यांना आज्ञा होती. बघा महाराजांचं शेतीविषयक धोरण होते, कशा प्रकारे होते बघा. छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे म्हणून ओळखले जायचे, कारण त्यांनी जनतेच्या हिताचे सर्व धोरणे अवलंबलेली आहेत. मग आता आपण शेतीविषयक धोरण बघणार आहोत. साहजिकच पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत शेती हा भारतातील एक प्रमुख व्यवसाय आहे आणि शेती हा खेडोपाड्यातील एक प्रमुख व्यवसाय आहे हे महाराजांनी ओळखलं होतं. आणि म्हणून महाराजांनी काय केलं होतं, त्या शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी आपला एक कर्तबगार व अनुभवी अधिकारी नेमला होता, तो म्हणजे अनाजी दत्तो.
बघा, त्यांच्यावर महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली होती आणि ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त महसूल गोळा करू नये अशी त्यांची सक्त ताकीद होती. आणि तसेच जी पडीक जमीन आहे ती लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिलं. अतिवृष्टी असेल, अवर्षण असेल, त्याच्यानंतर पीक हातचे गेले, शत्रुसेनेने गावाचं नुकसान केलं, असे बऱ्याचशा कारणाने जर पिकांचं नुकसान झालं तर मग काय केले जायचे, त्या प्रसंगी गावकऱ्यांना किंवा त्या शेतमालकांना शेतसारा आणि इतर करांमधून काय केली याची सूट दिली जायची. म्हणजे त्यांना तो शेतसारा माफ केला जायचा. या व्यतिरिक्त अजून त्या शेतकऱ्यांना काय दिल्या जायच्या, बैलजोड्या दिल्या जायच्या, नांगर दिले जायचे, पेरणीसाठी चांगले बी बियाणं पुरवले जायचे, अशी त्या अधिकाऱ्यांना काय दिली होती, आज्ञा दिली होती. अशा प्रकारे उत्तम असं शेतीविषयक धोरण महाराजांनी आखलं होतं. पुढचा मुद्दा आहे बघा, तत्कालीन खेड्यांचं अर्थकारण. बघा, शेती व्यवसाय हा खेड्यातील अर्थकारणाचा कणा होता. खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत. गावातील कारागीर वस्तूंचे उत्पादन करत ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवत. या अर्थाने खेडे स्वयंपूर्ण होते. शेतकरी आपल्या उत्पन्नात जो आवश्यक तो वाटा कारागिरांना देत. या वाट्यास बलुत असे म्हणत. बघा, तुम्हाला माहीत असेल, तुम्ही ऐकलं असेल, 12 बलुतेदार. अशाच प्रकारे जे खेड्यातील जे अर्थकारण होते ते काय होते, वेगळ्या प्रकारचं होतं. म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू. आपण एखाद्या माणसाला मदत केली किंवा त्याला जी वस्तू आहे ती वस्तू आपण दिली, तर आपल्याला उपयोगी वस्तू त्याच्याकडे असेल तर आपण त्या वस्तूच्या बदल्यात वस्तू घेणे. किंवा बलुतेदार म्हणजे काय होते, न्हावी, कासार वगैरे असे बरेचसे हे होते की ते काय करायचे, मोफत काम करायचे आणि कधीतरी सणासुदीला किंवा महिन्यातून ते कधीतरी बलुता वगैरे घेत असेल. आता बघा, शेती व्यवसाय हा खेड्याच्या काय अर्थकारणाचा एक कणा होता आणि खेड्यात शेतीविषयक व्यवसायाला काय असे पूरक व्यवसाय चालत होते आणि बरेचसे कारागीर होते. ते काय वस्तूचे उत्पादन करत आणि ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवत. त्यामुळे खेडे काय होती, स्वयंपूर्ण होती आणि आपापल्या उत्पादनाला आवश्यक तो वाटा कारागिरांना काय केला जायचा, दिला जायचा. साहजिकच आपण एखाद्या कुंभाराकडून मडके घेतले तर त्या कुंभाराला आपल्याकडची एखादी वस्तू किंवा काय आपण जे धान्य पिकवू ते धान्य त्यांना दिले जायचे. अशा प्रकारे काय केल्याचा समतोल राखला जायचा. अशा प्रकारे खेड्याचे अर्थकारण किंवा खेडी ही त्यावेळी काय होती, स्वयंपूर्ण होती. अशा प्रकारे ही खेड्यांचा कारभार चालत होते. आता पुढचा मुद्दा आहे व्यापार व उद्योग. हा आपण मुद्दा पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.